मोठ्या बातमीनं आणि ही बातमी आहे मुंबईमधली। राजधानी मुंबईमध्ये रेस्टॉरंटमध्ये आता कोळशाच्या चुली मांडण्यात आल्यात। गॅस टंचाई आहे, त्यामुळे आता चुलीवर जेवण बनवण्याची अशा प्रकारे वेळ आली आहे। युद्धामुळे भारतात गॅस टंचाईचं संकट हे आणखी तीव्र होत चाललंय। सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे हॉटेलमध्ये अशा प्रकारे आता चुली मांडून त्यावर स्वयंपाक केला जातोय। अनेक रेस्टॉरंट आहेत मुंबईमधले, स्वयंपाकासाठी आता कोळशाच्या चुलींचा तिथं वापर केला जातोय आणि चुलींवर सर्व पदार्थ बनवणं खरं तर शक्य होत नाहीये, त्यामुळे रेस्टॉरंट व्यवसाय निम्म्याहून अधिक घटलेला आहे। बहुतांश हॉटेलमधल्या सिलेंडर आता संपलेले आहेत, त्यात आता व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणं हे अशक्य कोटीतली गोष्ट झाली आहे, कारण यावरच निर्बंध आणलेले आहेत। त्यामुळे आता व्यावसायिकांना कोळशाच्या चुलीशिवाय सध्या तरी कुठलाच पर्याय दिसत नाहीये। वांद्र्यातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये एकही सिलेंडर मिळत नसल्यामुळे 16,000 रुपये खर्चून इंडक्शन आणले, मात्र मेनूतल्या खाद्यपदार्थांना अधिक ऊर्जेची गरज असल्यामुळे इंडक्शनवर ते शिजवणं शक्य होत नाहीये, त्यामुळे नवीन इंडक्शन गोदामात ठेवल्याचं एका हॉटेल मालकानं सांगितलं। अशा प्रकारे सध्या मुंबईतल्या हॉटेल्सची परिस्थिती आहे। गावखेडा परिसरातल्या हॉटेलमध्ये किमान चुली मांडण्यासाठी सोय आहे, मात्र मुंबईमध्ये तशी सुद्धा परिस्थिती अनेक हॉटेल्समध्ये नाहीये आणि त्यामुळे निश्चितच हॉटेल व्यावसायिकांवर एक प्रकारचं मोठं आर्थिक संकट हे कोसळल्याचं म्हणता येईल। काय नेमकी मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकांची परिस्थिती आहे, या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया, चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, युद्धाच्या झळा भारतात गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय, मात्र मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकांवर एक वेगळं संकट आहे। शहरी भाग आहे, सगळा मेट्रोपॉलिटन सिटी असल्यामुळे चुली मांडता येणं सुद्धा खरं तर अशक्य आहे, तरी देखील पर्याय म्हणून चुली आता अनेक हॉटेल्समध्ये मांडल्या गेल्यात। काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? अनुपमा, खरं तर युद्धाची परिस्थिती निर्माण होऊन आता 18 दिवस झालेत आणि खऱ्या अर्थानं मुंबईकरांना, मुंबईतल्या अनेक गोष्टींना आता या सगळ्या गोष्टींमुळे झळा बसू लागल्यात। हॉटेल उद्योगाचा आपण आत्ता उल्लेख केला की मुंबईतले हॉटेल्स असतील, स्टॉल्स असतील किंवा छोटे छोटे ठेले असतील, ज्या ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री होते, त्यांना कुठेतरी आता या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यत्वे हॉटेलमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यासाठी ज्या पद्धतीने गॅसचा वापर होतो, तिथे गॅसऐवजी आता इलेक्ट्रिकच्या शेगड्या असतील, इंडक्शन्स असतील किंवा काही ठिकाणी ज्या पद्धतीचा उल्लेख तुम्ही आत्ता केलात की चुलीचा देखील वापर केला जातोय। अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा चुलीचा वापर करून अन्न शिजवलं जाते, अशा देखील अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत। आज सकाळी सुद्धा आपण जेव्हा CSMT परिसरातील स्टॉलधारकांशी आणि हॉटेल चालकांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी सुद्धा या संदर्भात आपली हतबलता व्यक्त केली आहे। गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे कुठेतरी इंडक्शनचा वापर करावा लागतो आणि अर्थात इंडक्शन्सला मर्यादा असल्यामुळे खाद्यपदार्थांच्या विक्रीवरती आणि निर्मितीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात काही बंधनं येतात, अशी सुद्धा खंत त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे सरकारकडनं या संदर्भात कधीपर्यंत काही हालचाली केल्या जातात आणि अर्थात गॅसचा पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत हॉटेलची जी चेन आहे ती कुठेतरी डिस्टर्ब होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अर्थात त्याचा फटका मुंबईकरांना देखील बसेल आणि त्यामुळे जे एकंदर इकॉनॉमी असते त्याला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो मुंबईच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर। त्यामुळे मुंबईतल्या हॉटेल इंडस्ट्रीला जर आता तरुणोपाय असेल तर तो म्हणजे गॅसचा सुरळीत पुरवठा। त्यामुळे गॅसचा सुरळीत पुरवठा कधीपर्यंत होतोय हे पाहावं लागेल। सकाळी जेव्हा आम्ही काही हॉटेल चालकांशी संवाद साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अनेक दिवस खरं तर हे गॅस बुक केल्याच्या नंतर मिळायला लागतात, त्यामुळे कुठेतरी आता हा जो त्रास सातत्यानं होता तो आता वाढतोय आणि या त्रासाचा फटका कुठेतरी या सगळ्या हॉटेल आणि हॉटेल संबंधित व्यवसायांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे कधीपर्यंत तोडगा निघतो आणि मुंबईकरांचं जे रोज प्रवास करतात आणि प्रवासाच्या दरम्यान अन्नपदार्थांची विक्री खरेदी करतात त्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। त्यामुळे सरते शेवटी या सगळ्या गोष्टींवरती काय उपाय आणि काय तोडगा काढला जातोय पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।